साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी अशी शरण जावे शक्ती जीवे नवंची भीष्म पण केला करा भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवे नवंची तुका म्हणे तुका म्हणे साक्ष हाती तुम्या चित्ती धरिला ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवे नवंची अजं रुक्मिणीं प्राण संजीवनंतं परमधाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नाति हम देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकल्पधर्मणं दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावत जीवो दयावतार कलाकांक तेजोदिकामो विभक्तम् कला समाधिस्थ मूर्ते भजे ज्ञानदेव ओम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नागेंद्र हारा त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय अष्टसिद्धि नवनिधिके दाता असुरती जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की मंगल भवन अमंगल
ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे नवंची प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतील आपण यज्ञ यावत भूतलावर जन्माला आलेले जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अखंड आपला देह जुळला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे वारकरी संप्रदायाचे हिरे वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ज्यांच्याकडे बघितल्या जातात हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबरायांचा फार चरणांचा नाही मायबाप अगदी 4 चरणांचा परंतु या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर या विश्वाचा मालक या विश्वाचा चालक हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये आहे ज्याच्याकडे कर्तुम म्हणण्याचा कर्तुम शक्ती आहे सर्व शक्तीचा तो जाता आहे त्याच्या सत्तेने हे सगळं चालतं असा असणारा पांडुरंग परमात्मा त्याची जर भक्ती अंतःकरणापासून केली तर तो सामान्य नाही सरपंच नाही आमदार नाही मंत्री नाही मग मुख्यमंत्री नाही प्रधानमंत्री नाही संपूर्ण विश्वाचा जो मालक आहे तो विश्वाचा मालक आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवतो आपण किती मोठं हे बाजूला ठेवतो जर भक्ताच्या अंतःकरणामध्ये अंतःकरण शुद्ध असेल तर शुद्ध भावना त्याने जर भक्ती केली असेल नामचिंतन केले असेल तर महाराज म्हणतात तो विश्वाचा मालक त्या भक्ताचं काम करण्याकरता कुठल्याच प्रकारची शंका बाळगत नाही कितीही नीचातलं नीच काम असू द्या कितीही खालच्या पातळीचं काम असू द्या तो विश्वाचा मालक केल्याशिवाय राहत नाही म्हणून महाराज म्हणतात साधाव्या भक्ती काज नाही लाज धरीत मग जो विश्वाचा मालक आपल्या भक्ताचं काम करत असताना लाज धरत नाही शंका बाळगत नाही महाराज म्हणतात अशा देवाला आपण शरण जायचंय ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे नवंची महाराज ते म्हणतात त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं का जायचं तो आपल्या भक्ताचं काम करत असतो बरं तुम्ही सांगताय तो भक्ताचं काम करतो त्याची भक्ती केल्यानंतर पण एखादं उदाहरण महाराज तुमच्या समोर आहेत का मग महाराजांनी उदाहरण देखील दिलं बघा महाभारतामधला प्रसंग आहे आणि महाभारतामध्ये पितामह भीष्माचार्य म्हणजे सगळ्यांचे गुरु आणि पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली म्हणजे सामान्य प्रतिज्ञा नाही माहिती पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली महाभारतामध्ये उद्या सूर्यास्तापासून सूर्योदयापासून तर सूर्य अस्ताला जाईपर्यंत एकही पांडव या पृथ्वीवरती जिवंत ठेवणार नाही ही प्रतिज्ञा कोणाची होती तुम्हाला बोलता येते सगळ्यांना कुणाची होती पितामह भीष्माचार्यांची का आपली होती सकाळी शाळेत घेतली दुपारी गेलो विसरून पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा की उद्या सूर्योदयापासून तर सूर्य अस्ताला जाईपर्यंत एकही पांडव या पृथ्वीवरती ठेवणार नाही प्रतिज्ञा कुणाची आहे पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा महाराज पण विश्वाच्या मालकाची जर सेवा केली त्याचं भजन केलं तर तुकोबाराय म्हणतात भीष्म पूर्ण केला खरा आणि अर्जुनाचा जीव वाचवला धनुर्धरा रक्षिले म्हणून ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे नवंची महाराज तुम्ही सांगितले त्याचं नामचिंतन केल्यानंतर तो विश्वाचा मालक आपली सेवा करण्याकरता आपलं कितीही नीचातलं काम असेल ते नीचातलं नीच काम करण्याकरता येत असतो तुम्ही उदाहरणही दिलं भीष्माचार्यांचं अनेक त्या ठिकाणी भक्त मंडळी आहे त्यांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे पण महाराज तुम्ही हे सगळं पटवून देत असताना हे नेमकं सांगताय कसं याला काही पुरावा आहे का महाराज म्हणता नुसता पुरावा नाही मायबाप मग हे हा विश्वाचा मालक मी माझ्या अंतःकरणामध्ये साठवलेला आहे आणि मला याची साक्ष आहे तुका म्हणे साक्ष तोंडाची ते धरीला ऐसियासी शरण जा शक्ती जीवे सरळ सरळ आता एक झोप घेतली तरी झोपायचंय का नाही राहिलेल्या वेळामध्ये गोडसं चिंतन बघण्याचा प्रयत्न करायचा तोपर्यंत सगळ्यांनी भजन करा विठाला
बेस द्या, थोडासा इफेक्ट द्या, थोडासा इफेक्ट या ठिकाणी जमलेला आहात. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे आपल्या पवित्र पुण्यनगरीमध्ये भगवान दत्तात्रयांच्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये, भगवान संतोषी मातेच्या प्रांगणामध्ये, आईसाहेब संतोषी मातेच्या या प्रांगणामध्ये सुंदर पद्धतीनं गेल्या 18 वर्षांपासून गुरुवर्य गुरुतुल्य स्वानंद सुख निवासी श्री हरिभक्त परायण गुरुवर्य कृष्णाजी माऊली गुरुजी आपल्या परिसरावरती ज्यांचं छत्रछाया, आपल्या परिसरावरती ज्यांचे संस्कार या परिसराला आहेत, आदरणीय स्वानंद सुख निवासी गुरुवर्य कृष्णाजी माऊली असतील, त्याच पद्धतीनं श्रद्धास्थान सत्ता करता ज्यांचे यशोदा अक्का यांच्या मार्गदर्शनानं सुंदर पद्धतीनं गेल्या 18 वर्षांपासून सुंदरसा हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि अखंड हरिनाम सप्ताह म्हटल्यानंतर नुसतं कीर्तन नाही, तर सुंदर पद्धतीनं स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांनी जी घालून दिलेली परंपरा आहे, या परंपरेवरती चालत असताना पहिला नियम सप्ताह करता येते ज्ञानेश्वरी पारायण. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहाड पंढरी, डोळा पहाड पंढरी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, हे वाचावी ज्ञानेश्वरी. सुंदर असं सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण, त्यानंतर सुंदर असं हरिपाठ असेल, नामचिंतन असेल आणि हरि कीर्तन त्या ठिकाणी 9 ते 11 या वेळेमध्ये सुंदर पद्धतीने आपल्या गावामध्ये गेल्या 18 वर्षापासून चालू आहे. आणि आपल्याच सर्व वारकऱ्यांच्या वतीनं, वारकऱ्यांच्या प्रेमास्तव या ठिकाणी आज 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माऊलींच्या एका अज्ञानी पामराकडे आली. आणि आज ज्यांचं अन्नदान आहे, आज ज्यांचं सौजन्य, त्या सौजन्य दात्यांना असेल, अन्नदात्यांना असेल, अगदी मनापासून त्या ठिकाणी वंदन करतो. आणि तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन ज्यांच्यामुळे झालं, आदरणीय आपल्या गावचं एक कर्तृत्ववान, ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं नितांत प्रेम आहे, या सर्व कलाकार मंडळीवरती, सर्व गुणीजन मंडळी करतील, या सर्व त्या ठिकाणी महाराज मंडळीवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, आदरणीय आमचे रामभाऊ असतील आणि सर्वच गुरुतुल्य असणारी मंडळी या ठिकाणी उपस्थिती. सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि कीर्तन करणं म्हणजे हा एकट्याचा खेळ नाही बरं का. जसं एखादा मंडप उभा करायचा आहे आणि हा मंडप उभा करत असताना एकटा एक खांब लावल्यानंतर मंडप उभा राहत नाही, पण सप्ताह करायचा म्हटल्यानंतर सगळ्यांची साथ त्याला हवी महाराज. आणि म्हणून अगदी सुंदर पद्धतीने उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं गायन गाजतंय, उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचा मृदुंग गाजतोय, असे आपल्या परिसरातील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजणारी ही गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. यांच्याकरता जोरदार एकदा टाळी वाजवायची आपण सगळ्यांनी. उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज गाजतोय आणि अगदी गोड पद्धतीनं हृदयाला असं माधुर्य प्रगट व्हावं अशा सुंदर पद्धतीनं ज्यांच्या गायनामध्ये माधुर्य आहे, गोडवा आहे, अगदी प्रसंग डोळ्यासमोर ठेवता येईल असं ज्यांचं गायन आहे, उभा महाराष्ट्र ज्यांनी गाजवलेला आहे, आदरणीय आमचे जिवलग मित्र मयूरजी महाराज असतील, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. गोड सुंदर पद्धतीनं महाराज आणि उभ्या महाराष्ट्रभर त्यांचं गायन गाजतंय. त्यातले त्यात त्यांची एक क्लिप जास्त व्हायरल आहे, माय मंदिर हलरे. अगदी गोड पद्धतीनं महाराजांचं गायन आहे. महाराजांना देखील मनापासून वंदन. त्याच तोडीस तोच एखाद्या मोठ्या गायकासोबत त्यांच्या चालीला चाल लावून त्यांच्या तोडीस तोड म्हणणं सोपं काम नाही महाराज. पण अगदी गोड, वय कमी आहे पण अगदी कमी वयामध्ये गोड सुंदर पद्धतीने ज्यांनी गायन केलं त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. काय नाव महाराजांचं? आदिनाथ महाराज असतील, त्यांना मनापासून वंदन. सर्व या ठिकाणी या कीर्तन रूपी सेवेकरता सर्व वारकरी मंडळी असतील, आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, महाराजांनाही वंदन करतो. चोपदार मंडळी असतील आणि उभ्या महाराष्ट्रभर मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे, अगदी लहानपणापासून आळंदीला गेल्यापासून आम्ही आणि ते कायम सोबतच आहोत, आदरणीय रामजी महाराज कदम, त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. सुंदर महाराजांचं वाजवण आहे. त्याच पद्धतीने सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित, सगळ्यांना मनापासून वंदन करतो. या ठिकाणी आपला कार्यक्रम हा युट्यूब वरती बघण्याकरता या ठिकाणी त्याची शूटिंग सुंदर पद्धतीने करतायत आपल्याच गावचे चिरंजीव आदरणीय
दिनेशजी महाराज असतील त्यांनाही मनापासून वंदन आणि या सेवेकरता उपस्थित असणारे सर्व गुणीजन मंडळी असतील, सर्व महाराज मंडळी असतील, पुरुष मंडळी असतील, आमच्या माता भगिनी असतील, सगळ्यांना अगदी मनापासून वंदन करतो आणि राहिलेल्या वेळामध्ये गोड असं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. सेवेला जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा सर्व शत्रुवर्गांना सांगतात, सर्व भक्त मंडळींना सांगतात, सर्व वारकऱ्यांना सांगतात की दादांनो त्या विश्वाच्या मालकानं तुमचं काम करावं. ही स्थिती जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर अगोदर काय करावं लागतं, तर त्याकरता महाराज म्हणतात भक्तीचं काज साधावं लागेल. काय करावं लागेल? भक्तीचं काज साधावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? तर त्या विश्वाच्या मालकाची भक्ती करावं लागेल. ती भक्ती करत असताना त्याचं नाम चिंतन करावं लागेल. ती भक्ती करत असताना अंतःकरणामध्ये शुद्ध भाव ठेवावा लागेल आणि या पद्धतीने जर त्याची भक्ती केली, त्याचं नाम चिंतन केलं तर तो विश्वाचा मालक निश्चित पद्धतीने त्या भक्तावरती जेव्हा जेव्हा संकट येईल त्या संकट काळामध्ये तो विश्वाचा मालक आल्याशिवाय राहणार नाही. पण ही जर आपल्याला त्या ठिकाणी पवित्रता प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी त्याची भक्ती अत्यंत महत्वाची. महाराज मग ती भक्ती करत असताना जे संत आपल्याला सांगतायत, जे महाराज आपल्याला सांगतायत, जे साधू आपल्याला सांगतायत, त्या साधूच्या जीवनामध्ये भक्ती आहे का? पहिला हा प्रश्न निर्माण. अभंग कोणाचा आहे? तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं, तुकोबराय आपल्याला उपदेश करतात, सांगतात की त्याचं नाम चिंतन करा. पण तुकोबरायांकडे काही भक्त गेले आणि काही भक्तांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही हे सांगताय पण हे सांगत असताना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याची भक्ती केली का? पण कसं माहिती आहे, व्यवहारामध्ये जीवन जगत असताना आपण सर्व मंडळी प्रत्येक जण या पोटाची खळगी भागवण्याकरता काही ना काहीतरी काम करतो, काही ना काहीतरी धंदा करत असतो. पण महाराज काय म्हटले ऐका, जसं या व्यवहारामध्ये प्रत्येक जण या पोटाची खळगी भागवण्याकरता काहीतरी काम करतो, काहीतरी धंदा करतो. महाराज म्हणतात एवढं नामचिंतन केलं, एवढं नामचिंतन केलं, एवढं नामचिंतन केलं की आमचा धंदाच तो झाला. कुठला? गोविंदाचे पोवाडे.
भक्ताला महाराज म्हणतात दिन रजनी हायचे धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे हो रात्र असू द्या दिवस असू द्या कुठली वेळ असू द्या एकच भजन चालू आहे श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल नोही 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 एवढं भजन मायबा शिंकचा कोकला इतुकाची वेळ वाया गेला 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 किती हो शिंकाली जांभळी आली खोकला आला एवढाच वेळ वाया गेला महिला मंडळ आपलं काय आपलं एवढं भजन एका हातामध्ये विणा घ्यावा एका हातामध्ये चिपळ्या घ्यावा या विश्वाचा मालक या विश्वाचा चालक हे विश्व त्याच्या ताब्यामध्ये ज्याच्याकडे कर्तुम म्हणण्याचा कर्तुम शक्य आहे त्या ब्रह्मांड चालकाचे नाम चिंतन अगदी अंतःकरणापासून तू करायचे किती गोड भजन करायचे पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला मानही श्वासांचे तुटे धाग विठ्ठला जीव झाला कसवीस रूप धाग विठ्ठला जीव झाला कसवीस धाग विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला पांडुरंगा लागला